दिनांक 7 मार्च रोजी श्रीरामपूर येथे भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकर चळवळीच्या वतीनं धरणे आंदोलन संपन्न। बिहार येथील बुद्धगयातील भिक्खू संघाने पुकारलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी श्रीरामपूर प्रांत कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर चळवळीच्या सर्व पक्षांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी निवेदनात बिहार राज्यातील बुद्धगया येथे शांतिदूत तथा गौतम बुद्ध यांना 2500 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्त झालं होतं। ते महाबोधी महाविहार हे जगातील बौद्धांचं सर्वोच्च पवित्र स्थान आहे। ते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे, हा नैसर्गिक न्याय ठरतो। हिंदूचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात, मुस्लिमांच्या मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात, ख्रिश्चनांची चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात, प्रत्येक देवस्थान ज्या त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे। तर मग बौद्ध मंदिरच बौद्धांच्या ताब्यात नसून इतर समाजाच्या ताब्यात का? हा बौद्धांवर धार्मिक फार मोठा अन्याय आहे। महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या भिक्खू संघाच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून 1949च्या महाबोधी महाविहाराला लागून असलेल्या बुद्धगया टेम्पल ऍक्ट कायदा रद्द करून भारतीय संविधानानुसार नवीन कायदा करून तो अंमलात आणावा। तसेच महाबोधी महाविहारात सर्व विश्वस्त बौद्ध असले पाहिजेत। जगभरातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांची मागणी असून भारत सरकारनं बिहार सरकारवर दबाव टाकून लवकरात लवकर बौद्ध समाजाच्या अस्मितेची असलेली मागणी पूर्ण करावी, अन्यथा देशात आणि देशाच्या बाहेर बिहार केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची भारत बिहार सरकारनं दखल घ्यावी, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं। या धरणे आंदोलनास फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार आंदोलनाविषयी तीव्र शब्दात आपल्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या। शेवटी श्रीरामपूर प्रांत अधिकारी सहाय्यक यांना निवेदन देण्यात येऊन सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आले।